सगळ्यांना माहिती आहे की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सातत्याने आम्हाला जो एक प्रश्न विचारला जायचा की शालेय शुल्क बाबतीमध्ये काय निर्णय घेतला गेला होता, तर मला सांगायला हवं की आजच्या कॅबिनेटमध्ये आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शालेय शुल्क जे आहे ते 15% कमी करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाने घेतला. आणि आपल्यालाही माहिती आहे की राजस्थानची जी माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस आहे त्यामध्ये जो निकष ठेवलेला आहे त्याच तऱ्हेचा निकष सुद्धा आपण या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे. आणि मला वाटतं याच्या माध्यमातून मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल, पालकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल आणि याच्या अधिसूचना जी आहे ते येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही याच्या संदर्भामध्ये जे आहे ते लेखी शाळांना कळवू. परंतु आज हा निर्णय घेतलेला आहे की आज शालेय शुल्क जे आहे ते 15% कमी करण्यासंदर्भात नाही. याच्यामध्ये असं आहे की या वर्षासाठी आता आपण करत आहोत आणि आता सध्या आपलं जे आहे ते आपण या संदर्भामध्ये निर्णय घेतलेले आणि त्या पुढे काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण नोटिफिकेशन किंवा इतर मार्गातून आपण त्या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन येणाऱ्या काळामध्ये देऊ. पण आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी आहे त्यांना 85% फी भरावी, 15% त्यांना जे आहे त्या परिषद म्हणजे आपल्या या शुल्कातून जे आहे ते सूट देण्यात येईल. विषय असा आहे की काही शाळा ज्या आहेत त्या आता फी 15% वाढवून घेऊ शकतात, अशी देखील भीती व्यक्त केली जाते. नक्की ही फी मागच्या वर्षाची ग्राह्य धरणार आहे? नाही, आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे जे आहे ते आपण अगोदरच सांगितलं होतं मागच्या वर्षी सुद्धा की कोणी फी वाढवू नये आणि त्यामुळे मला नाही वाटत की यावर्षी कोणी तशा तऱ्हेचं केलेलं असेल. आपण यावर्षी जी फी आहे त्या फी मध्ये जी ठरलेली आहे त्याच्यामध्ये जे 15% आहे ते शुल्क कमी करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटतं याच्या बाबतीमध्ये पालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक आशा होती आणि आपण सगळेजण जाणता की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा सांगण्यात आलं होतं की या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा आणि तो निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. मला काही प्रश्न आहेत या संदर्भात की 15% आता कपात करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय यापूर्वी भरलेल्या फीसाठी सुद्धा लागू असणार आहे की केवळ आता नवीन त्यांना नाही, त्या संदर्भामधलं आम्ही सगळं जे क्लॅरिफिकेशन आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये जसं आहे तुम्हाला सांगितलं मी आम्ही देणार आहोत. आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे जसं मी सांगितलं की 15% शुल्क जे राजस्थानचं जे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे त्यानुसार कमी करण्यासंदर्भामधला आता निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी संदर्भामध्ये जे क्लॅरिफिकेशन आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या सर्वांना देऊ. नाही, तेच सांगते मी, या सगळ्या संदर्भामधलं जे पण क्लॅरिफिकेशन आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या देऊन टाकू, आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून देऊ. सध्या आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे की 15% जे आहे ते शुल्क कमी करण्यासंदर्भात. ज्या शाळा हा निर्णय मान्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई संदर्भात काही तरतूद आहे का? असं आहे की हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याच्या संदर्भामध्ये केस चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भामध्ये राज्य सरकारने निर्णय घेऊन आम्हाला कारवाईची जी आहे ती आम्हाला माहिती उपलब्ध करून द्यावी असं सांगितलेलं आहे. आणि एकदा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब ठरवल्यानंतर सुद्धा मला जर काही शाळा मानत नसतील तर त्यांच्यावरती नक्की या संदर्भामध्ये कारवाई करण्यात येईल. मागे आपण एक सर्व शाळांचा एक आदेश काढला होता की ज्या शाळा विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून बसू देणार नाही किंवा शाळेतून काढून टाकतील त्यांच्या विरोधात आपण कारवाई करणार होतो. काही शाळांची नावं सुद्धा आली, त्यांना नोटीसही पाठवल्या. त्या संदर्भात पुढे काय झालं का? कारण शाळा दाद देत नाही सरकारच्या निर्णयाला असं साधारण दिसतंय. असं नाहीये. त्या संदर्भामध्ये जे प्रपोजल आहे ते आमच्याकडे आता प्राप्त झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये बैठक येणाऱ्या काळामध्ये आम्ही ठेवणार आहोत. सुनावणी याच्या संदर्भामध्ये आमची होत आहे. पण आजचा जो निर्णय आहे हा या निर्णयाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की पालक असतील, विद्यार्थी असतील या संदर्भामधला मोठ्या प्रमाणामध्ये वाट पाहत होते आणि तो निर्णय आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला. याच्यामध्ये बाकीच्या जे आपण डिटेलमध्ये विचारताय त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही याचं डिटेल जे ड्राफ्टिंग आहे, जसं तुम्ही रेट्रोस्पेक्टच्या बाबतीमध्ये विचारतायत, पुढे कसं याचा इम्प्लिमेंटेशन करणार त्याच्या बाबतीमध्ये विचारतायत, त्याचं पूर्ण जे आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी संदर्भामध्ये आपल्या समोर येऊन सांगू. सर्व बोर्डांना लागू असणार आहे का? आणि 12वीपर्यंत हा सगळा मधल्या काळामध्ये ज्यावेळी माझी इतर बोर्डांची चर्चा झाली होती जसं तुम्ही विचारताय त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की राज्य सरकारचा जोही निर्णय असेल, कारण कर्नाटकाच्या बाबतीमध्ये पण जर आपण बघितलं तर कर्नाटका गव्हर्नमेंटच्या केसमध्ये सुद्धा सांगण्यात आलं की राज्य सरकारचा जोही निर्णय असेल तो सर्व बोर्डांना बांधील राहील आणि त्यामुळे मला वाटतं हा निर्णय सर्व बोर्डांना सुद्धा बांधील राहील. सीईटीच्या संदर्भात 10वीच्या सीईटीच्या संदर्भात एकच पेपर असणाऱ्याच्या संदर्भात समिती गठीत केली आहे का आणि काय निर्णय झाले? नाही, सीईटी संदर्भामध्ये माझं सुद्धा काल एजिंच महोदयांशी बोलणं झालं, कारण त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की एक केस आमच्याकडे आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही अभ्यास करतो. कारण आता जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या थोड्या वेळापूर्वी पालकमंत्री महोदया होत्या रायगडच्या, त्या सांगत होत्या एक नैसर्गिक आपत्ती सुद्धा आपल्या या ठिकाणी आपल्याला आपण फेस करतोय. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा आपला कोकण रिजन असेल किंवा काही विदर्भामध्ये सुद्धा जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्यामुळे एक नैसर्गिक आपत्ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे.
आणि आता आमचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन सध्या चालू आहे. उद्या परवापासून मला वाटतं जे इतर बोर्डाचे विद्यार्थी त्यांचं सुद्धा आजपासून मला वाटतं नोंदणी चालू आहे. अशा वेळेला ह्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे या संदर्भामध्ये आमची मधल्या काळात बैठक झाली आणि आमचं एजन्सी या संदर्भामध्ये एकदा बोलणं झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याशी अजूनही या संदर्भामध्ये आम्ही बोलू आणि सीईटीच्या संदर्भामध्ये मला वाटतं आपल्याशी मी पुन्हा एकदा येईल, कारण त्याच्या संदर्भात आज मैं आज बताना नाही, एक मिनिट फॉर्म भरताना अडचण येते फॉर्म भरताना सीईटीची अडचण येते. फॉर्मची माहिती जी भरली जाते ऍक्च्युअल जेव्हा रजिस्ट्रेशन होतं तेव्हा जे प्रिंटआउट येतं त्याच्यात भरलेली माहिती आणि त्या माहितीमध्ये अनेक तफावत आलेली आहे. नाही, मला वाटतं की मधल्या काळामध्ये अशा काही अडचणी तांत्रिक संदर्भामध्ये आल्या होत्या आणि आपण त्यावेळेला 3-4 दिवस ते आहे ते बंद ठेवण्याचं काम केलं होतं. आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञानाचा वापर करून कशा तऱ्हेने आपल्याला पुन्हा सर्व्हर डाऊन होणार नाही, कोणते प्रॉब्लेम येणार नाहीत या तऱ्हेचं प्रेझेंटेशन पण आम्ही बघितलं आणि तसं करूनच आता आम्ही सुरू केलेलं आहे. आता त्याच्या संदर्भात सुद्धा अजून तक्रारी असतील तर मला वाटतं मी याच्या संदर्भामध्ये आयुक्तांशी बोलते, परंतु या तक्रारी मला आता प्राप्त होत नाहीत. आता लोकांनी सांगितलेलं की स्मूथली चालू आहे. मला माहिती आहे की पहिल्या दिवशी 17 ते 18 लाख विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती गेले आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची आता समस्या नाहीये. अशी जर कुठली एखादी समस्या असेल तर मला बिलकुल त्याचा अवगत करा, मी आयुक्तांशी बोलतो. मैं आज मला वाटतं मी हिंदीमध्ये बोलते. कमी केलाय का आणि त्याच्या संदर्भातला काही गिअर निघालाय का? नाही, आम्ही 1ली ते 12वीच्या सगळ्या क्लासचा जो आहे तो 25% सिलेबस कमी करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक जो आपला सिलेबस आहे त्याच्या संदर्भामधली माहिती जी आहे ती SCERT मध्ये उपलब्ध आहे. मैं अभी ये कहना चाहती हूँ कि आज राज्य मंत्रिमंडल का सबसे बड़ा निर्णय हुआ है कि जो शालेय शुल्क जो है स्कूल का, वो शालेय शुल्क जो है वो 15% कट करने का निर्णय लिया है. माननीय सर्वोच्च न्यायालय ने राजस्थान के केस में जो जजमेंट दिया है उसी को लागू करने का निर्णय जो है वो आज मंत्रिमंडल की मीटिंग में लिया गया है और इसके जो बाकी कोई और चीजें हैं उसके लिए हम आने वाले दिनों में आपके सामने आएंगे और आपको उसके बारे में अवगत करेंगे. लेकिन आज मंत्रिमंडल ने 15% जो है रिडक्शन फी का निर्णय लिया है. जिन पेरेंट्स ने पहले फीस देती है उनको कैसे मुआवजा मिलेगा या क्रेडिट मिलेगा? नहीं, इस सब संदर्भ में हम आपके पास वापस आएंगे क्योंकि अभी हम इसमें सब जो चीजें लगने वाली है उसका पूरी तरह से ड्राफ्ट करके 2-3 दिन में उसको प्रेजेंट करेंगे. लेकिन हाल फिलहाल हमने आज ये निर्णय लिया है मंत्रिमंडल ने कि 15% जो फी है उसको रिडक्शन करने का निर्णय मंत्रिमंडल ने लिया है. इस एकेडमिक ईयर के लिए भी जो पिछला गया उसमें नहीं, ये इस ईयर के एकेडमिक ईयर के लिए ये निर्णय किया गया है और जैसा मैंने कहा कि इसके लिए जो बाकी की चीजें हैं उसको हम किस तरह से हम कर सकते हैं उसके लिए हमने करके हम लोग पूरी तरह से पढ़ाई करके उसके मामले में आगे स्कूल है जो फीस को लेकर बच्चों की पढ़ाई रोक रहे हैं, उनके पेरेंट्स को तंग कर रहे हैं, तो उन पर केस कर भी कार्रवाई कर रहे हैं और आपने जो फैसला किया है इसको लागू नहीं करेंगे जो उस पर किस तरह की कार्रवाई होगी? नहीं, मैंने हमेशा ही कहा है कि राइट टू एजुकेशन हर बच्चे का अधिकार है, शिक्षा मिलना हर बच्चे का अधिकार है और उस बच्चे को शिक्षा देने के लिए हर इंस्टीट्यूट को कटिबद्ध होकर रहना पड़ेगा. बीच में हमारे पास जो कंप्लेंट आए थे उनको हमने पूरी तरह से उसकी इंक्वायरी भी शुरू कर दी है. स्कूल को आपको पता होगा, चाहे मुंबई हो, चाहे थाना हो, चाहे नई मुंबई हो, चाहे औरंगाबाद हो, हर जगह पे हमने जो स्कूल बच्चों को ऑनलाइन एजुकेशन के लिए रोकते हैं या उनको रिजल्ट नहीं देते हैं उनके खिलाफ कार्रवाई जो है हमारे माध्यम से शुरू है. लेकिन आज का जो निर्णय है वो बेसिकली मुझे लगता है जिसका बहुत दिनों से पेरेंट्स को, बच्चों को बहुत इंतजार था कि फीस शुल्क में किस तरह से कटौती होगी, तो वो निर्णय हमने लिया है कि जो चीजें इस्तेमाल नहीं होती उसमें जो पैसा कट होता है, जो सुप्रीम कोर्ट ने कहा है राजस्थान के लिए, उसको लागू करने का निर्णय लिया है और वो जो है वो 15% कम करने का निर्णय जो है वो राज्य सरकार ने आज के मंत्रिमंडल में लिया है. सिलेबस भी कम करने को लेकर के आप लोगों का वो हुआ है कि किस तरीके से हम जो है जो 1ली से लेकर 12वीं तक का जो है वो सिलेबस लगभग 25% कम कर रहे हैं क्योंकि कोविड की परिस्थितियां है, तो ऐसे परिस्थितियों में हमने ऑलरेडी 25% सिलेबस कम करने की बात की है और वो जो है वो SCERT के माध्यम से किस तरह से सिलेबस होगा उसका पूरा नोटिफिकेशन वहां पे उपलब्ध है. तो बस धन्यवाद सभी. नाही, माझ्याकडे डेटा आहे किती शाळांचं जवळपास नुकसान झालं आणि एक मिनिट थांबा मी सांगते तुम्हाला. मला द्यायचे माझ्याकडे द्यायचं पाहिजे, तुमच्याकडे नाही भेटणार ती मला भेटेल. पण मी शाळांची माहिती घेतली आणि पूर परिस्थितीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे काय किती शाळांचं नुकसान झालं या संदर्भात मी आज आपल्याला सांगू इच्छिते की ज्या एकूण आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही माहिती घेतली त्याच्यामध्ये आहे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे.
आणि अजूनही काही ठिकाणची आता आम्हाला माहिती येत आहे, कारण जेवढी माझ्याकडे उपलब्ध झाली ती मी तुमच्यासमोर ठेवते. त्याच्यामध्ये एकूण नुकसानग्रस्त शाळांची जी संख्या आहे ती आहे 457 आणि त्याच्यासाठी आम्ही जी मागणी करत आहोत अंदाजे ती लगभग आहे 28,20,76,000. तर ही आमच्याकडे आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये शाळांचं नुकसान झालेलं आहे, जे आहेत 457 शाळा. आणि जसं तुम्ही म्हणाला की काही ठिकाणी असं पण आम्हाला माहिती आले की पुस्तकांचं सुद्धा, पाठ्यपुस्तकांचं काही ठिकाणी भिजून गेले आहेत, काही ठिकाणी नुकसान झाले आहेत. अशा ठिकाणी आम्ही आताच सांगितलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामधून मला आलेलं आहे, चिपळूण तालुक्यामध्ये, की आम्हाला पुस्तकांचं आमचं नुकसान झालेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आजच सांगितलंय की आज त्यांना किंवा 2-4 दिवसामध्ये पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, या संदर्भामधले निर्देश देण्यात आलेले आहेत. काही लोकांनी असं सांगितलं की शालेय पोषक आहार सुद्धा आमचा जो आहे तो भिजला आणि तो खराब झाला, अशी तक्रार आम्हाला आलेली आहे. ती कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पन्हाळा आणि गगनबावडा संदर्भामध्ये आलेली आहे. तर त्या शाळेसंदर्भामध्ये मी सांगितलेलं आहे की त्या शाळांना तांदूळ आणि बाकीच्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत, ज्या शालेय पोषक आहारामध्ये आवश्यक आहेत, त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा तऱ्हेचं आजच्या बैठकीमध्ये ठरलं. आणि जसं आपल्याला माहिती आहे की शिक्षणाची विविध माध्यमं आपण या काळात वापरत होतो, म्हणजे ऑनलाईन, ऑफलाईन. तर मी त्यांना तेच विचारलं की आता 4-5 दिवस जाऊ द्या, कारण हे प्रायमरी लेव्हलची चर्चा होती. कारण आजही त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. जितकी माहिती आम्ही घेता येऊ शकली तितकी माहिती आम्ही घेतलेली आहे. मी त्यांना सांगितलं की हा पण डेटा कलेक्ट करा की किती विद्यार्थ्यांपर्यंत आपण ऑनलाईन भविष्यामध्ये जाऊ शकतो आता 4-5 दिवसानंतर, कारण आता सध्या पुनर्वसनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. ते एकदा झाल्यानंतर आपल्याला माहिती पडेल की किती विद्यार्थ्यांपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जाणार आहोत.